चमक विभागाच्या दुसऱ्या अनुवाकामध्ये काय म्हणतो आपण रुद्रदेवाला, काय मागतो माहिती आहे का? हे रुद्रदेवा, तुझ्या कृपेने मला श्रेष्ठता, स्वामित्व, मानसिक व शारीरिक आवेश, अंतर्ज्ञान, जल, विजय मिळवण्याचे सामर्थ्य, सामाजिक प्रतिष्ठा, पूज्यता, वारंवार स्थावर संपत्ती, संतती, वंश सातत्य, वस्तूची समृद्धी, गुणाची समृद्धी, सत्य, श्रद्धा, जंगम मालमत्ता, संपत्ती, वश करण्याची शक्ती, शरीराची कांती, खेळकरपणा, आनंद, विद्यमान संतती, पुढे जन्मणारी संतती, चांगले भाषण, सत्कृत्याचे सामर्थ्य, संचित धन, विद्या, पूर्वी मिळवलेले धन, पुढे मिळवायचे धन, उत्तम प्रवास, अनुकूल मार्ग, ऐश्वर्य, समृद्धी, भावी यज्ञाचे फल, साधनाचे सामर्थ्य, बुद्धीचे सामर्थ्य, सद्बुद्धी आदी निर्णायक बुद्धी मला प्राप्त होत. म्हणजे या दुसऱ्या अनुवाकामध्ये आपण रुद्राला काय मागतो माहिती आहे का? की आपलं आरोग्य चांगलं राहावं, तुझ्या कृपेने मला माझी संतती राहावी, माझी स्थावर जंगम मालमत्ता मिळवली ती सुरक्षित राहावी, पुढं पण ती मला मिळावी, आणि मी चांगले एक व्यक्ती म्हणून जगावं. खरं जर पाहिलं तर रुद्रपाठ करताना रुद्र म्हणजे आपण स्वतः रुद्र होऊनच आपण ते ध्यान करत असतो, म्हणत असतो. आणि ज्या शक्ती शिवामध्ये आहेत, परमात्म्यामध्ये आहेत, त्या सर्व शक्ती आत्म्यामध्ये सुद्धा आहेत. हे पाठ करणं म्हणजे आपण आपल्या त्या शक्तीची जाणीव करून घेणं आणि ते आपल्या रुद्राच्या समोर मांडणं, ही एक यामधून आपल्याला दिसून येतं. ओम नमः शिवाय.